या देवी सर्वभूतेषु शास्त्ररूपेण संहिता नमस्तस्यै 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 नमो नमः। सदाशिवसमारंभां शंकराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वंदे गुरुपरंपरा। जय गुरुदेव. शास्त्रावी जानवीचं हे 6वं सत्र आहे. याच्यामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. मागच्या सत्रामध्ये आपण यंत्र आणि तंत्राबद्दल जाणून घेतलं. त्याच्यातही आपण स्पेसिफिकली श्रीयंत्राबद्दल जास्त माहिती जाणून घेतली आहे. आज आपण बघणार आहोत त्याच्या पुढचं मंत्र. कारण यंत्र, तंत्र आणि मंत्र ह्या तिन्ही गोष्टींशिवाय जे हवंय आपल्याला ते मिळणार नाहीये. ह्या तिन्ही गोष्टी त्या रिदमिक मध्ये जर काम केलं तरच मिळणार आहे. तर आता मंत्रांबद्दल म्हणाल तर मंत्र मंत्र म्हणजे काय, हा पहिला प्रश्न. आणि म्हणजे नंतर त्याचा काय उपयोग होऊ शकतो आपल्यासाठी आणि त्यातले महत्वाचे मंत्र जे आपल्या ग्रंथांमध्ये किंवा शास्त्रामध्ये ज्याचा उल्लेख आपल्याला मिळतो अशा मंत्रांबद्दल आपण जाणून घेऊयात. तर मंत्र म्हणजे मनाला शक्ती देणाऱ्या गोष्टी. जे काही म्हटल्यानंतर आपल्या मनाला शक्ती मिळते, जेणेकरून आपल्या मनातली भीती सगळी जाते, काळजी जाते, आपलं रक्षण करतात. असं काही आहेत गोष्टी आहेत त्या. स्पेसिफिकली कुठली गोष्ट आहे तर ती तर शब्दांचे, ज्याला आपण समूह ग्रुप म्हणू शकतो, अक्षरांचे समूह ग्रुप. अशा अक्षरांचे काही स्पेसिफिक सिक्वेन्समध्ये, जसं आपण यंत्रामध्ये पाहिलं की काही आकार स्पेसिफिक एका स्पेसिफिक डायमेन्शन्समध्ये जेव्हा एकत्र येतात तेव्हा यंत्र बनतं. मंत्र सुद्धा तसंच आहे. काही शब्द, काही वर्णाक्षरं काही सिक्वेन्समध्ये जर एकत्र आली तर त्याच्यामध्ये काही शक्ती तयार होते जी आपल्याला ती गोष्ट प्रदान करते. त्याला मंत्र म्हटलं जातं, है ना. मनात त्रायते इति मंत्र, हा म्हणजे मनाला शक्ती देऊन जातात त्याला मंत्र म्हटलं जातं. मनाच्या शक्तीसाठीच ती काम केली जातात. त्यामुळे विशेष अक्षरं, विशेष वर्णाक्षरं आणून एकत्र ती तयार केली जातात. आणि कशासाठी तर काही स्पेसिफिक विशिष्ट कारणासाठी, रिझनसाठी त्यांना आपण ते एकत्र आणलेलं आहे. आता त्याच्यामुळे असं म्हणता येईल की मंत्र जे आहे ते जो काही अभ्यास सांगतो त्याच्यामध्ये शक्तीचं भांडार आहे. आपल्याकडे जसं मी सांगितलं यंत्रांच्या बाबतीमध्ये, तसंच मंत्रांच्या बाबतीत प्रत्येक गोष्टीसाठी आपल्याकडे मंत्र आहेत. अगदी मनाच्या शुद्धीकरणापासून ते रक्षणापर्यंत. कारण हे सगळी शास्त्र आपल्यासाठी तयार केली आहेत. त्यामुळे प्रत्येक मंत्र हा शक्तीचा भांडार आणि तो आपल्यासाठी तसंच काम करतो. त्याच्यामुळे काय होतात मेनली मंत्राचे, जर आपण इन जनरल काही उपयोग बघितले किंवा फायदे बघितले की आपल्याला काय मिळतं बाबा मंत्र म्हणून, कशासाठी म्हणायचे आपण ही मंत्र, तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनाचं शुद्धीकरण. मनामध्ये सकारात्मकता वाढते, पॉझिटिव्हिटी वाढते, आपलं शुद्धीकरण होतं. सायंटिफिक वेनी जर बघितलं त्याचं, तर आपली चक्र जी सांगितलेली आहेत, 7 चक्र जी आहेत आपली, ती 7 चक्र पूर्णपणे संतुलित, बॅलन्स करायचं काम मंत्र करतात. आपल्या आजूबाजूचं वातावरण चं शुद्धीकरण करायचं काम सुद्धा मंत्र करतात. एक वास्तू कन्सल्टंट म्हणून मी जेव्हा ह्या शब्दावर अजून बोलते तेव्हा असे खूप मंत्र आहेत की ज्या मंत्रांचा सांगितल्याप्रमाणे जर आपण उपयोग केला तर त्याच्यामुळे वास्तुदोष निवारायला मदत होते. माझा त्यातला शब्द महत्वाचा आहे, सांगितल्याप्रमाणे उपयोग केला तर. त्यामुळे प्रत्येक शब्द लक्षात घेऊन बघितला गेला पाहिजे. मंत्रांचा अभ्यास अजून काय सांगतो तर अतिशय उच्च दर्जाची चिकित्सा म्हणजे आजारांवरती मंत्र काम करतात. परत तेच की त्याचा वापर सांगितलेल्याप्रमाणे केला गेला तर हे मंत्र आपल्याला सगळ्या ठिकाणी वापरता येतात. महत्वाचं काय, मंत्रांचा जेव्हा आपण ह्या सगळ्या गोष्टींसाठी वापर करणार आहोत तेव्हा कुठल्या गोष्टी मुख्यत्वे पाहिल्या गेल्या पाहिजेत, तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं येतं ते उच्चारण. कारण त्याच्यावरच त्यातनं तयार होणारी ऊर्जा, एनर्जी ही ठरली आहे. म्हणजे ध्वनी, उच्चारण, की तुम्ही त्याचं उच्चारण कसं करता. दुसरी, मंत्रांचा जेव्हा आपण वापर करतो तेव्हा लक्षात येऊन जातो की भाव.
कुठल्या भावाने, कुठल्या भावनेने तुम्ही तो मंत्रांचा उच्चार केला जातोय, मंत्रपठन तुम्ही करताय. आणि तिसरा मंत्रांचा अतिशय महत्वाचा गोष्ट लक्षात घेण्यासारखी ती म्हणजे तुम्ही किती सातत्याने त्या मंत्राचा जप, ज्याला आपण जप म्हणतोय ना, नियमितपणे आणि सातत्याने केलं जातंय ते मंत्रपठन, त्याला जप म्हणतो. ह्या तीन गोष्टींवरती तो मंत्र जो आपण म्हणतोय त्याचे रिझल्ट ठरतात. आता पुराणांमध्ये, वेदांमध्ये, वेगवेगळ्या ग्रंथांमध्ये ना हा विषय सगळीकडे आलेला आहे. पण आजच्या आजच्या मुलांसाठी म्हणा, तर विज्ञानाच्या भाषेत जर सांगायचं झालं, तर आपण त्यांना आजच्या लेवलवरती, सायंटिफिक लेवलवरती जर समजावून सांगितलं, तर नक्कीच ही आत्ताची पिढी मंत्रपठणाकडे वळेल, अध्यात्मामध्ये रस घेईल. म्हणून हे सत्र मला ठेवावंसं वाटलं, की त्यातलं सायंटिफिक, सायन्स, विज्ञान समजून घ्या, पुढे सांगा आणि त्याच्या पद्धतीने तुम्ही ते जीवनामध्ये अवलंबा. तर मंत्रांचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा मंत्र अनेक प्रकारचे बघायला मिळतात. जेव्हा आपण त्याचा वापर करण्यावरती जर त्याचे प्रकार बघितले, तर खूपसे मंत्र हे उपासनेसाठी वापरले जातात, आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी, आध्यात्मिक आपला स्तर वाढण्यासाठी. बरेचसे मंत्र काही गोष्टी, काही रोगांचा नाश करण्यासाठी किंवा त्याचा परिणाम कमी करण्यासाठी, आजाराचा परिणाम कमी करण्यासाठी वापरले जातात. बरेचसे मंत्र काही वेगळ्या पद्धतीने वापरले जातात, ज्याला उच्चाटन वगैरे असे काही शब्द आहेत ग्रंथांमध्ये. तिथे बरेचसे मंत्र हे काही कवच स्वरूपामध्ये वापरले जातात, म्हणजे आपल्या भोवती एक संरक्षण आवरण तयार करण्यासाठी वापरले जातात. असे वेगवेगळ्या प्रकारचे मंत्र आपल्या ग्रंथांमध्ये आपल्याला त्याचे रेफरन्स बघायला मिळतात. जसं मी सांगितलं आता, की त्याचं मागचं जर सायन्स आपण समजून घेतलं, तर आपण नक्कीच त्याचा वापर आपल्या आयुष्यामध्ये करू शकतो. आता हे मंत्र काम कसे करतात हे आपण थोडंसं सायंटिफिकली बघून घेऊयात आणि मग आपण पुढे जाऊयात, की आपल्यासाठी आत्ता कुठले कुठले मंत्र उपयोगाचे असू शकतात. तर काही स्पेसिफिक अक्षरांची, अक्षरच म्हणता येईल, शब्द सुद्धा नाही, अक्षरांची रचना असते. स्पेसिफिक अक्षरं म्हणजे विशिष्ट अक्षरं विशिष्ट अरेंजमेंटमध्ये जर आली, तर ती काही वेव्ज, काही तरंग आपल्याला देतात, तयार करतात. मी आता बोलतीये, तर मी बोलतीये, तर त्या बोलण्यातून समोर काहीतरी ध्वनी, आवाज तयार होतोय आणि त्याचे काहीतरी वेव्स, तरंग समोर तयार राहतात. अशा काही स्पेसिफिक अक्षरांची स्पेसिफिक अरेंजमेंट तयार केली काही स्पेसिफिक कारणासाठी, तर तो मंत्र बनतो. आणि ही सगळी सिस्टीम ही साऊंड वेव्हजवर काम करते. हे सगळं काम तुमच्या बोलण्यातनं जे काय तयार होतं त्याच्यावर चालतं. आणि हे जे काय मी बोलतीये ते समोरच्या चक्रांवरती काम करतात. ते आपल्या 7 चक्रांवरती तोंडाचा निघालेला शब्द हा आपल्या 7 चक्रांवरती काम करतो आणि त्यानुसार त्याचे रिझल्ट दिसतात, जे काय आपल्याला दिसतात ते. म्हणजे असे काही शब्द जे आपल्या चक्रांना ऍक्टिवेट करतात, अशी काही अक्षरं जी आपल्या चक्रांना ऍक्टिवेट करतात आणि मग त्यातून आपल्याला त्याची अनुभूती जाणवते, त्याची प्रचिती येते आणि त्यातून आपली स्वतःची ग्रोथ होते. ते मंत्रशास्त्र. आपल्या संस्कृत देवनागरीमध्ये आपण जेव्हा आई लिहितो ना, बाराखडी, तर आपल्या संस्कृत भाषेमध्ये असे एकूण ना 50 वर्णाक्षर आहेत. हे जे अ ब क, जे आपण म्हणतो क ख ग घ, ती वर्णाक्षरं आहेत. तर ती 50 वर्णाक्षरं आहेत. ह्याच्या जेव्हा आपण अजून डीपमध्ये सायन्स जेव्हा बघू ते लक्षात येऊन जाईल त्याच्यामध्ये. आणि ही 50 वर्णाक्षरं आपल्या 7 चक्रांमध्ये विभागली गेलेली आहेत. पहा म्हणजे किती मायक्रो लेवलवरती हा अभ्यास झालाय आपल्या भाषेचा, संस्कृत भाषेचा आणि आपल्या चक्रांचा. तर आपली जी 7 चक्र आहेत, त्या 7 चक्रांमध्ये मूलाधार चक्र, अधिष्ठान, मणिपूर, अनाहत, विशुद्ध, आज्ञाचक्र, ही जी 6 चक्रांवर जी कामं केली जातात, त्या चक्रांमध्ये ही वर्णाक्षरं डिव्हाइड करून दिलेली आहेत आणि प्रत्येक
चक्रासाठी जी वर्णाक्षरं दिली आहेत त्या वर्णाक्षरांपासून जर काही मंत्र बनले तर ते मंत्र त्या चक्राला ऍक्टिव्हेट करायचं काम करतात. त्याच्यामुळे ऋषीमुनींनी कुठलं चक्र कुठल्या वर्णाक्षराने ऍक्टिव्हेट होतं हे शोधलं आणि त्याच्यापासून एक स्पेसिफिक त्यांची एक अरेंजमेंट तयार केली आणि अशा प्रकारे मंत्र तयार झाले. आणि मग ते मंत्र आपल्या सगळ्या चक्रांवरती तसेच काम करतात, कारण तो ध्वनी तो आवाज त्या चक्रांना ऍक्टिव्हेट करतो, म्हणजे कंपनं तयार होतात त्याच्यामध्ये आणि ते चक्र बॅलन्स व्हायला मदत होते. हे त्याच्या मागचं पूर्ण सायन्स. हे जर सायन्स समजलं तर तुम्ही मंत्रशास्त्र काय आहे हे समजू शकणार आहात आणि त्याच्यामध्ये किती सामर्थ्य आहे हे आपल्या लक्षात येऊन जाईल. आता मंत्रशास्त्राचं जेव्हा हे सायन्स आपल्या लक्षात येऊन गेलं तर हे मंत्रशास्त्राचा आपल्या आयुष्यामध्ये आपण कसा कसा उपयोग करू शकतो. सायन्स के आम्हाला समजलं ठीक आहे, पण आता आम्ही कसा त्याचा उपयोग करायचा, हो की नाही? आपल्याला हाच प्रश्न आहे. ज्यांना बाकीच्या काही गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाही ते काय म्हणतील आम्हाला आज उपयोग काय होणार आहे. तर मुख्यत्वे ह्या मंत्रांचा उपयोग आपल्याला 4 पद्धतीने करता येऊ शकतो. त्यातलं महत्वाचं म्हणजे सगळ्यात, जसं मी सुरुवातीला सांगितलं की आपली आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी मंत्रशास्त्राचा उपयोग किंवा काही मंत्रांचा आपल्याला उपयोग करता येतो. दुसरा सगळ्यात महत्वाचा म्हणजे आजारांवरती, म्हणजे चिकित्सेसाठी, उपचारासाठी काही मंत्रांचा आपल्याला खूप चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतात. तिसरं आहे ती रक्षणासाठी, आपल्या शरीराच्या रक्षणासाठी सुद्धा आपण काही मंत्रांचा उपयोग करू शकतो. आणि चौथं आहे इच्छापूर्तीसाठी. मला काही हवंय, माझी इच्छा पूर्ण होण्यासाठी सुद्धा आपल्याला मंत्र मदत करतात. जशी यंत्र आपल्याला मदत करतात तशीच ही मंत्र सुद्धा आपल्याला मदत करतात. आता हे जे काही 4 गोष्टी मी सांगितल्यात की तुमची आध्यात्मिक प्रगती, आजारांवरती, रक्षणासाठी आणि इच्छापूर्तीसाठी, ह्या सगळ्या गोष्टींवरती पुढे ठरतं की आपल्याला कुठला मंत्र म्हटला गेला पाहिजे. म्हणजे तुमचा उद्देश काय आहे, तुम्हाला ह्यातलं काय पाहिजे, त्यानुसार तुमच्या मंत्राची निवड केली जाते किंवा निवड आपण करतो त्याच्यामध्ये. पहिली गोष्ट सगळ्यात महत्वाची की मला काय पाहिजे, त्यानुसार माझा तो उद्देश आहे की मला काय पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट मंत्रशास्त्रामध्ये सांगितलंय की कुठलाही मंत्र त्याचा वापर करताना आपल्या गुरूंचा सल्ला घेऊन त्याचा वापर केला गेला पाहिजे. अतिशय महत्वाची गोष्ट आहे. कुठेतरी वाचलं, कुठेतरी म्हणालो आणि आपण चालू केलं नाही. आपल्या गुरूंच्या कडून किंवा गुरुस्थानी जे कोणी असतील त्यांच्याकडून त्यांचा सल्ला घेऊनच मंत्र आपण मंत्र आपण वापरले गेले पाहिजेत किंवा मंत्रांचा जप आपण केला गेला पाहिजे. कारण तेच आपल्याला ठरवून सांगणार आहेत की कुठला योग्य मंत्र तुझ्या कामासाठी आहे, तो किती वेळ म्हणायचा आणि कसा म्हणायचा. कारण उच्चार महत्वाचे आहेत, शब्द महत्वाचे आहेत. कुठल्या शब्दावर जोर द्यायचा, कुठल्या अक्षरावर जोर द्यायचा, कुठल्या अक्षरानंतर थांबायचं, गॅप घ्यायचा, हे सगळं आपल्याला त्यातले जाणकार किंवा गुरु सांगू शकणार आहेत. नंतर मंत्र म्हणताना त्यानंतरची गोष्ट येते ते वातावरण. तुम्ही कुठल्या वातावरणामध्ये बसून तो मंत्र म्हणताय, ते वातावरण शुद्ध असणं हे त्याचे रिझल्ट जास्त मिळण्यासाठी आपल्याला मदत करतं. आणि चौथा महत्वाची गोष्ट, जर आपण मंत्राचा वापर आपल्या आयुष्यामध्ये करणार असू तर आपल्यातला मीपणा किंवा आपल्यातला अहंकार पूर्ण शून्य झाला पाहिजे. समर्पण भावना त्याच्यामध्ये पाहिजे. तर ते मंत्र आपल्यासाठी काम करणार आहेत. हे सगळे नियम लावून आपण जर मंत्रांचा वापर केला तर मंत्रांमध्ये प्रचंड सामर्थ्य आहे आपल्याला हवी ती गोष्ट देण्यासाठीच. तुम्हाला माहित असेल आपल्या इथे
साताऱ्याजवळचं वाई जे आहे आपल्या वाईचं इथलं, तिथे पूर्वी स्पर्धा व्हायच्या. कशाच्या? तर वेद मंत्रांचं उच्चारणाच्या स्पर्धा तिथे घेतल्या जायच्या. त्या स्पर्धांमध्ये कोण जिंकतं हे कशावर ठरवलं जायचं, म्हणजे विनरसाठी काय क्रायटेरिया तिथे लावला जायचा. तर ज्या वर्गामध्ये, ज्या खोलीमध्ये हे सगळे स्पर्धा घेतल्या जायच्या, वेदमंत्र उच्चारणाची स्पर्धा, त्याचं नावच असं आहे तिथे. तर त्या वर्गामध्ये छताला एक मातीचा आपला छोटा माठ आहे ना, तो टांगला जायचा वरती. आणि ज्या कोणी विद्यार्थ्याच्या मंत्र उच्चाराने तो माठ फुटेल, तो त्या स्पर्धेतला विजेता ठरला जायचा. म्हणजे मंत्रांची ताकद, मंत्रांचं सामर्थ्य किती आहे हे याच्यावरून तुमच्या लक्षात येईल, की तुमच्या शब्दामध्ये इतकं सामर्थ्य आहे की एवढ्या वरती टांगलेला सुद्धा तो माठ फुटला जायचा. अशी बरेच उदाहरणं आपल्याला आपल्या इथे बघायला मिळतात, की वेगवेगळ्या प्रकारे मंत्रांचा वापर इथे केला जातो वेगवेगळ्या कारणांसाठी. तर हे जे इन जनरल माहिती आहे त्याच्यामुळे हे सांगितलं गेलं तिथे. तर मंत्रांचा सगळ्यात पहिला जो वापर आहे आपल्याला, जेव्हा आपण अध्यात्मासाठी करणार आहोत, म्हणजे माझ्या स्वतःच्या उन्नतीसाठी करणार आहोत, तर तिथे काय त्याचा आपल्याला उपयोग होणार आहे, तर मनःशांतीसाठी. सगळ्यात महत्वाची गोष्ट की मंत्रोच्चार जर आपण केले तर आपल्याला मनःशांती मिळते, एकाग्रता वाढते. ह्याच्यासाठी म्हणाल तर माझे गुरु ज्यांच्याकडे मी ज्योतिष शिकले, तर ते ओंकार साधना सांगायचे. आणि ओमचा जप हाच, सगळ्या मंत्रांचा बेस तोच आहे, पण हा फक्त ओंकार म्हणणं हाच तुम्हाला मनःशांती द्यायला कारणीभूत ठरतो. अंतर्मनाशी इन्नर कनेक्टिव्हिटी ज्याला म्हणतात, ती होण्यासाठी ओंकाराची साधना किंवा ओंकारचा जप अतिशय महत्वाचा ठरतो. त्यामुळे मनःशांतीसाठी ओंकार हा तुम्ही म्हणू शकता, ओंकार साधना तुम्ही करू शकता. जसं मी सांगितलं तसंच परत, की ते म्हणायचं कसं हे शिकून घेतलं पाहिजे. किती वेळा म्हणायचं, कुठे बसून म्हणायचं आणि का म्हणायचं, हे सगळे गोष्टी तिथे परत येतातच. त्यामुळे ओंकार हा महत्वाचा आहे. आपल्या आजूबाजूची सगळी निगेटिव्हिटी घालवण्यासाठी ओम पासून सुरू होणारा पंचाक्षरी मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय, हा सुद्धा तुम्हाला तुमची मनाची एकाग्रता करण्यासाठी मदत करतो. त्यामुळे हा जप सुद्धा किंवा हा मंत्र सुद्धा तुम्ही करू शकता. मनशुद्धीसाठी किंवा मनाच्या एकाग्रतेसाठी गायत्री मंत्र सांगितलेला आहे. त्याच्या उच्चारणाने सुद्धा आपलं मन शांत होतं आणि त्या मंत्राच्या उच्चारणाने सगळे निगेटिव्ह गोष्टी नाहीशा होतात. क्रोध, लोभ ह्या सगळ्यांचा स्तर आपल्या आयुष्यामध्ये कमी झालेला आपल्याला बघायला मिळतो जेव्हा तुम्ही गायत्री मंत्र म्हणायला सुरुवात करता तेव्हा. काही चक्रांचे स्पेसिफिक मंत्र आहे, जसं मी सांगितलं आपल्याकडे जी काही चक्र आहेत आपल्या शरीरातली, त्यांचे काही बीज मंत्र आहेत. त्या मंत्रांचा जपही सुद्धा तुम्ही करू शकता, जेणेकरून चक्र ऍक्टिव्हेट करण्यासाठी किंवा ते बॅलन्स करण्यासाठी सुद्धा त्याचा आपल्याला उपयोग होतो, ज्याने आपल्याला मनःशांती मिळते, आपली आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आणि हे चक्र जर ऍक्टिव्हेट झाले तर आपण खूप लवकर जी काय आपली सुपर पॉवर आहे त्याच्याबरोबर चांगल्या प्रकारे कनेक्ट होऊ शकतो. आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी आणि शक्ती प्राप्त होण्यासाठी महामृत्युंजयाचाही मंत्र सांगितलेला आहे काही ग्रंथांमध्ये, की ज्याच्यामुळे हा मंत्र महामृत्युंजय, जसं सगळ्यांनाच माहिती आहे, नावच त्याचं सांगतंय की तो रक्षण करणारा मंत्र आहे. विजय, मृत्यूवरती विजय मिळवणारा तो मंत्र आहे. त्यामुळं असा हा मंत्र आहे जो आपल्याला शारीरिक रक्षण पण करतो आणि आपली उन्नती, आत्मिक उन्नती ज्याला म्हणता येईल, शारीरिकपेक्षा आपल्या आत्मिक उन्नतीसाठी हा मंत्र खूप चांगल्या प्रकारे मदत करतो. त्याच प्रकारे मानसिक उन्नतीसाठी
काही देवींचे मंत्र सुद्धा आहेत जे शक्ती रिलेटेड आहेत. देवी म्हणजे शक्ती. तर देवींचे काही मंत्र आहेत की जे आपल्याला मानसिक शांतता किंवा शांती प्रदान करतं, ज्याच्यामध्ये महालक्ष्मीचा मंत्र आहे जो दोन्ही प्रकारे काम करतो. जसे महालक्ष्मी उपासनेचं मी जेव्हा सत्र घेतलं तेव्हा सांगितलं होतं की ओम श्री महालक्ष्मी नमः हा जो मंत्र आहे तो तुम्हाला समृद्धी पण देणार आहे, पण त्याच्याबरोबर शांती पण प्रदान करणार आहे. त्यामुळे देवीची असे काही मंत्र आहेत, ते मंत्रांचाही आपण उपयोग आपल्या शक्तीसाठी किंवा स्वतःच्या उन्नतीसाठी करू शकणार आहोत. ह्या सगळ्या मंत्रांमुळे काय होतं पहा, आपली उन्नती कशी होते तर आपला अहंकार कमी होतो, मीपणा कमी होतो, समर्पण भावना वाढते आपली. कोणाकडे तरी आपण समर्पित झालेलो आहोत ही भावना जेव्हा आपल्यात तयार होते ना, तेव्हा 50% प्रॉब्लेम तिथेच सॉल्व्ह झालेले असतात आयुष्यात. तुमचा मीपणा जेव्हा पूर्ण खाली येतो ना, तेव्हा तुमची ग्रोथ व्हायला लागते. आणि ते ते काम मंत्र करतात. त्यामुळं त्याच्यामुळेच आपली स्वतःची उन्नती तिथे बघायला मिळते, जी काय झालेली आहे ती. त्यामुळे मंत्रांचा सगळ्यात महत्वाचा उपयोग मला तर असं वाटतो की स्वतःच्या उन्नतीसाठी करता येणं ही खूप चांगल्या प्रकारची गोष्ट आहे आणि आपण ती केली गेली पाहिजे प्रत्येकाने, है ना. पुढे दुसरा जो मी गोष्ट सांगितली की दुसरा उपाय किंवा मंत्रांचा वापर आपण दुसरा कशासाठी करू शकतो, तर तो म्हणजे आजारांवरती किंवा चिकित्सेसाठी उपचार म्हणून, हो ना. तर निरोगी राहण्यासाठी सुद्धा काही मंत्र आहेत, आजार न होण्यासाठी सुद्धा काही मंत्र आहेत, आणि आजारी पडल्यानंतर त्या आजारातनं बाहेर पडण्यासाठी सुद्धा काही मंत्र आहेत आपल्याकडे. ही चिकित्सा किंवा उपचार पद्धती मंत्रांची समजून घेण्याआधी मला असं सांगावंसं वाटेल की आपण आजारी का पडतो हे जर समजून घेतलं, कारण समजलं, तर उपाय करता येणार आहे. त्याच्यावरचं सोल्युशन्स आपल्याला परफेक्ट देता येतं, हो की नाही. तर आपण आजारी कुठल्या कुठल्या कारणांमुळे पडतो, तर जसं करोना म्हणजे काही जंतूंमुळे ना, रोगजंतूंमुळे आपण आजारी पडतो. स्वतःच्या शरीरातल्या काही हार्मोनल इम्बॅलन्सिंगमुळे आपण आजारी पडतो. हा, आयुर्वेदामध्ये एक शब्द आहे, जे कोणी आयुर्वेदाचे असतील जाणकार त्यांना तो शब्द माहिती आहे. आपल्याला कॉमन ह्याच्यामध्ये काय म्हणतात मी सांगते. त्या शब्दाचं नाव आहे प्रज्ञापराधन. म्हणजे आपण कशामुळे आजारी पडतो, तर मला एखादी गोष्ट करायची नाहीये, माझी बुद्धी किंवा माझा आत्मा ती गोष्ट करण्यासाठी तयार नाहीये, पण मला तरीही ती गोष्ट करावी लागतीये. जेव्हा अशा गोष्टी आयुष्यामध्ये घडतात तेव्हा सुद्धा आपण आजारी पडतो. हे कारण माहीत नसेल ना कोणाला, पण हे खूप महत्वाचं कारण आहे जे आपल्या आयुर्वेदांमध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे मनाविरुद्ध वागल्यामुळे आजारपण येतात. त्याच्याबरोबरच समोरच्या, आपण एखादं कर्म करतो, एखादं काम करतो आणि त्याच्या बदल्यात समोरच्याकडनं आपल्याला काय मिळतं, आशीर्वाद मिळतात की अजून काय गोष्टी मिळतात, त्यांनी सुद्धा आपण आजारी पडतो. आपल्या शरीरातली चक्र इम्बॅलन्स होतात. त्यानंतर बघा किती आजारी पडायची कारण आपल्याला सापडली आहेत. मानसिक, काही मानसिक कारणं सुद्धा असतात की ज्याच्यामुळे पण आपल्या शरीरामध्ये आजार तयार होतात. आणि सगळ्यात शेवटचं एक कारण जे खूप महत्वाचं आहे आणि ज्याच्यावर आपण कधीच लक्ष देत नाही, असं कारण म्हणजे आपलं प्रारब्ध. प्रारब्ध म्हणजे मागच्या जन्मांचं, गतजन्मांचं जे काय आपण केलेलं कर्म आहे, ते कर्म. भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितलंय की अर्जुनाला, तो भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कित्येक जन्म तुझी झाली आहेत, तुझ्या ती लक्षात नाहीयेत, तू काय कर्म केली तुझ्या ती लक्षात नाहीयेत, पण मला ती सगळी माहिती.
त्यामुळे आपली हिंदू संस्कृती मागच्या जन्मावरती किंवा गतजन्मावरती काम करते. त्यामुळे गतजन्मीचं प्रारब्ध जर काही असेल तर ते जन्मतःच आपल्याला काही आजार देऊन जातात, काही दीर्घकालीन आजार. ज्याचा एक श्लोक नेहमी माझ्या गुरूंच्याही तोंडामध्ये असायचा, गतजन्मं कृतं पापम व्याधी रूपेण बाधते. मागच्या जन्मीचं केलेलं कृत्य, पापकृत्य, चांगलं नाही, चांगलं कर्म नाही, खराब कर्म, व्याधी रूपेण बाधते. आत्ता ह्या जन्मात तुम्हाला आजार पण देऊन जात. म्हणजे आजारी पडायची एवढी कारणं आपल्याला आत्ता सापडली आहेत. तर ह्याच्यामध्ये आजारी पडायच्या ह्या सगळ्या कारणांमध्ये उपाय जेव्हा आपण करू, त्या उपायांमध्ये मंत्रशास्त्र एक आपल्याला उपाय म्हणून वापरता येऊ शकतं, कारण त्याच्यामध्ये तेवढं सामर्थ्य आहेच, हो की नाही. त्यामुळे चिकित्सेमध्ये आपल्याला मंत्रशास्त्राचा उपयोग करता येऊ शकतो. तर ह्याच्यामध्ये जसं मी आत्ताही सांगितलं तुम्हाला की महामृत्युंजयाचा मंत्र, हा महामृत्युंजयाचा मंत्र जो आपल्याला आरोग्यासाठीच आहे. दीर्घायुष्य प्राप्त करणं, चांगलं आरोग्य मिळणं, शारीरिक बळकटी मिळणं, रेझिस्टंट पॉवर म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी, आणि बऱ्याचदा खूप गंभीर आजारांवरती जसं सांगितलंय तसं जर आपण हा महामृत्युंजयाचा जप केला तर आपल्याला त्याचे रिझल्ट तिथे बघायला मिळतात. त्यामुळे आजारपणाचा जेव्हा विषय येतो आणि त्याच्याबरोबर जेव्हा मंत्रांचा विषय येतो, तेव्हा सगळ्यात पहिलं नाव किंवा सगळ्यात पहिलं लिस्टमध्ये जे आहे ते महामृत्युंजयाचं नाव येतं. तर महामृत्युंजयाचा मंत्र सगळ्यात पॉवरफुल मानला जातो ह्या सगळ्या गोष्टींसाठी, कारण तो आरोग्याला कारक असा मंत्र तिथे म्हटलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या नंबरवर मी म्हणेन तर तो आहे गायत्री. गायत्री मंत्र जो जो सूर्याला समर्पित असा तो मंत्र आहे. त्या मंत्राने सुद्धा मानसिक आजार कमी होण्यासाठी अतिशय चांगल्या प्रकारे गायत्रीच्या मंत्राचा आपल्याला उपयोग होतो. अभ्यास किंवा रिसर्च असा सांगतो की डोकेदुखी जी खूप लोकांची दुखते किंवा खूप वर्षानुवर्ष ते चाललंय तो आजार, त्याच्यावर सुद्धा तुम्हाला गायत्रीचा मंत्र जर तुम्ही व्यवस्थित केला तर त्याचे आपल्याला रिझल्ट चांगले तिथे बघायला मिळतात. त्याच्याबरोबरीनच जेव्हा आपण आजारांचा विचार करतो तेव्हा हे दोन तर तुम्हाला गोष्टी माहिती आहेत इन जनरल, महामृत्युंजयाचा मंत्र आणि गायत्री मंत्र. पण आजार आणि आरोग्याची देवता, आजारांवर औषध देणारी आरोग्याची देवता म्हणजे धन्वंतरी, धन्वंतरी देवचा मंत्र हा सुद्धा तुम्हाला आरोग्या रिलेटेड, तब्येतीच्या शरीराच्या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती मार्ग सोडण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे मदत करतात. खूप गंभीर आजारांवरती अभ्यास सांगतो की काही सर्जरी झाल्यानंतर, काही ऑपरेशन्स झाल्यानंतर ज्या काही शारीरिक वेदना असतात त्या वेदना कमी करण्यासाठी धन्वंतरीचा मंत्र काम करतो. पेन किलर जे आपण घेतो त्या पेन किलर्सच्या ऐवजी धन्वंतरी देवाचा जर मंत्र म्हटला गेला तर ते पेन किलरचं काम करणार. सब्जेक्ट टू कसा म्हणायचा हे समजून घेतलं पाहिजे. किती वेळा म्हणायचा, कुठे म्हणायचा हे समजून घेतलं पाहिजे. तर जसे शास्त्रात सांगितले तसे रिझल्ट आपल्याला तिथे नक्कीच बघायला मिळते. दुसरं, बऱ्याचदा असं असतं की मानसिक आजारांमध्ये खूप डिस्टर्बन्स असतो आतच. बाहेर जग सगळं व्यवस्थित आहे पण आतमध्येच आपण खूप डिस्टर्ब असतो, म्हणून त्याला आपण मानसिक आजार असे म्हणतात. तेव्हा मानसिक आजारांमध्ये काही शांतीप्रद मंत्र दिलेले आहेत. ते शांती मंत्र आपली आतली शांती आणण्यासाठी आपल्याला मदत करतात तिथे. त्याच्यामध्ये ओंकार, परत ओंकार जे आहे तर ओंकार साधना ही खूप खूप चांगल्या प्रकारे मदत करते तिथे.
ओंकार साधना तुम्हाला सगळ्याच आजारांवरती सुरुवातीला तुम्ही जर ओंकार साधना केली तर त्याचे रिझल्ट आपल्याला खूप चांगल्या प्रकारे बघायला मिळालेले आहेत. असे खूप रिसर्च आत्ता चालू आहेत त्याच्यामध्ये लक्षात येऊन गेले. त्यामुळं मंत्र शास्त्राचा वापर खूप चांगल्या प्रकारे आपण तिथे करू शकतो. जेव्हा आपण ओंकार साधनेचा विषय जेव्हा निघालाय तेव्हा त्याच्यामध्ये जेव्हा आरोग्य येतं तेव्हा सूर्य देवता सगळ्यात वरच्या लेवलला आहे. कारण सूर्य देवता ही आरोग्य देणारी देवता आहे. त्याच्यामुळे सकाळी उठा, सूर्यनमस्कार करा, सूर्याचं दर्शन घ्या, सकाळच्या उन्हात बसा. हे सगळं त्या रिलेटेड का सांगितलेलं आहेत आपल्याकडे? उगाचच नाही ना. कारण ते सगळं देणारी ती जी देवता आहे सूर्य, रवी, त्याच्या बाबतीतचे त्याच्या रिलेटेड त्याच्या संबंधी जर आपण मंत्र म्हटले तर ते आपल्याला आरोग्य देणार आहेत. ज्याच्यामध्ये सूर्याची 12 नावं येतात, जे प्रत्येक आजारावरचं सोल्युशन सांगितलेलं आहे. सूर्य नमस्कार फिजिकली जर ते तुम्हाला घालता नाही आले तरी त्याला दिलेली सूर्यनमस्कार हा समंत्रिक म्हणजे मंत्र म्हणून ते करायचे असतात. सूर्यनमस्कार सूर्याची 12 नावं घेऊन. तर जसं मित्राय, रवय, सूर्याय आहे त्याच्यामध्ये भानवे, खगाय, ती सगळी सिक्वेन्स वाईज नावं घेऊन सूर्यनमस्कार घालायचे असतात. तुम्हाला जर ते फिजिकली शारीरिकपणे घालता नाही आले तर तुम्ही एका जागी शांत बसून ती 12 सूर्याची नावं घेऊन सुद्धा सूर्यनमस्काराचे मंत्र म्हणजे हे मंत्र आहेत सूर्यनमस्काराचे ते तुम्ही घेऊ शकता. आणि त्यामुळे सूर्य आणि आरोग्य ह्याचा खूप जवळचा संबंध असल्यामुळे सूर्यावरती असणारे अनेक मंत्र आपल्याला उपयोगाला आहेत. जसं सूर्य कवच आहे, सूर्यनमस्कार सांगितले मी आता, सूर्य कवच आहे, सूर्य स्तोत्र आहेत, आदित्य हृदय स्तोत्र आहे. ही जी स्तोत्र आणि मंत्र आहेत ही तुम्हाला चांगल्या प्रकारे मदत करतात. नेहमी जे आजारी पडतात, सारखं काहीतरी कुरबुर 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 चाललेली असते, त्या लोकांनी सूर्य उपासना, ह्याला एकत्रित शब्द असा काय असेल तर सूर्य उपासना मी म्हणेल, ती केली गेली पाहिजे. त्यांनी आपल्याला ह्या सगळ्या कुरबुरीतनं हळूहळू बाहेर पडण्यासाठी खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो. त्याच्याबरोबरीनं अजून काही गोष्टी जसा सूर्य सांगितला तर आपल्या संस्कृतीमध्ये अभ्यास सांगतो की रविवार हा सूर्याचा वार आहे म्हणून त्याला रविवार म्हटलं जातं ना. त्याच्या आठवड्यामागच्या आठवड्यांना नावं जी मिळाली आहेत ती ग्रहांवरनं दिलेली आहेत. त्यात तो एक वेगळा पार्ट आहे, ते वेगळं सायन्स आहे जे भारत आणि सगळ्या जगाला दिलेलं आहे आठवड्यांची नावांचं सायन्स. तर रविवार हा सूर्याचा वार आहे. जर आपण सूर्य उपासना करतो तर जर आपण रविवारी आळणी पदार्थ खाल्ले, मीठच नाही घेतलं, तर सूर्य उपासना आणि आळणी जेवण हे खूप आजारांवरती खूप चांगल्या प्रकारे उपचार म्हणून काम करतात. म्हणून आपल्याकडे आळणी रविवार असा उपवास करायला सांगितलेला आहे. जेव्हा ह्याच्यावरचा अभ्यास केला गेला ह्या 2 वाक्यांवरती की रविवारचा उपवास आणि तो पण आळणी करायचा, तर तेव्हा खूप सारे स्किन डिसीजेस वरती हा फॉर्म्युला खूप चांगल्या प्रकारे काम केलेला बघायला मिळाला. हाय बीपी ज्यांना असतो त्या लोकांना सुद्धा हा फॉर्म्युला खूप चांगल्या प्रकारे काम करत होता असं लक्षात आलंय. त्याच्यामुळे आपल्यालाही सूर्य उपासना आणि रविवारी आळणी रविवार रादर मी असं म्हणेल, हे जर केलं तर ह्या आजारांवरती चांगल्या प्रकारे काम करता येऊ शकणार आहे. त्याच्याबरोबरीनच स्किन डिजीज आणि कुठलं म्हटलं तुम्ही? काय स्किन डिजीज आणि कुठलं? हाय बीपी, स्किन डिजीज. हाय बीपी, रक्तदाब ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं. ठीक आहे. त्यामुळे सूर्य देवता
सगळ्यात वरती, हेल्थसाठी, आरोग्यासाठी. तर स्तोत्रांमध्ये म्हणाल तर जसं मी सांगितलं की आदित्य हृदय स्तोत्र हे खूप चांगल्या पद्धतीने आपल्या नेहमी आजारी असणाऱ्या लोकांसाठी चांगलं आहे. त्याच्याबरोबरीनच आपल्या शरीराच्या रक्षणासाठी म्हणाल तर रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालिसा बेस्ट. कारण रामरक्षा जर तुम्ही बघितली तर त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेखच आहेत की माझं रक्षण कर, तर आपल्या प्रत्येक अवयवांची नावच येतात तिथे. आणि आपण तसं आवाहनच करतो त्या देवतेला की माझं या सगळ्याचं रक्षण कर इथे, है ना. तर ते पण तिथे आपल्याला येतात. डोळ्यांच्या विकारावर सुद्धा सौर सुक्त म्हणजे सूर्याचं सुक्त हेच खूप चांगल्या प्रकारे काम करतं. म्हणूनच म्हटलं जातं किंवा सांगितले आपल्याकडे की सकाळच्या उगवत्या सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी बघा. सगळे शब्द महत्वाचे आहेत. उगवत्या सूर्याकडे उघड्या डोळ्यांनी बघा, कारण तेव्हा त्याचे किरण इतकी तीव्र नसतात, प्रखर नसतात. तर त्याच्याकडे उघड्या डोळ्यांनी बघा. खूपसे डोळ्यांचे आजार तिथे बरे होतात. आणि म्हणूनच काय पद्धत किंवा काय आपल्याकडे संस्कार सांगितला की सकाळी उठल्यावर सूर्याला अर्घ्य देणं म्हणजे पाणी चढवणं, की जेणेकरून त्या पाण्याच्या जी काही धार समोर आपण टाकतोय त्यातनं सूर्याकडे बघितलं जाणार आहे. बघणं म्हणजे डोळ्यांवर काम होणं, आणि त्यातनं बरेचसे डोळ्यांचे आजार कमी होतात. त्यामुळे सूर्य हा आपल्या सगळ्या अवयवांचं रक्षण करणारा महत्वाचा असा म्हटला जातो. त्याच्याबरोबरीनच मंत्रांबरोबर एकत्रितरित्या काही ग्रंथ असे आहेत की ज्याचे मंत्र तुम्ही स्पेसिफिक नाही पण ते ग्रंथ जरी वाचले तरी खूपशा आजारांवर काम होतं आपल्याकडे. त्याच्यामध्ये म्हणाल तर मी हरिपाठाचा उल्लेख करेन. हरिपाठ आपल्याकडे विठ्ठलाच्या मंदिरामध्ये म्हटलं जातं ना, ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांचं जे आहे. तो हरिपाठ बघा किती लयबद्ध असतं त्याच्यामध्ये, आणि खूप सारी श्रद्धा प्रेम त्याच्यामध्ये असं ओतप्रोत भरलेली असते. हरिपाठ जर तुम्ही नित्य नियमाने म्हटला तर खूप मानसिक आजार कमी होतात. आपल्याला काय ह्या खूप कमी लोकांना माहिती आहेत ह्या गोष्टी सगळ्या, हो ना. की इतकं तल्लीन होऊन ते म्हणणं तुमच्या मनाला दुरुस्त करायचं काम करतं ते. त्याच्याबरोबरीनच ज्ञानेश्वरीचं पठन सुद्धा, ज्ञानेश्वरी वाचन सुद्धा खूप साऱ्या आजारांवरती ज्ञानेश्वरी वाचन एक चांगला उपाय म्हणून सांगितलेला आहे. त्याच्या पद्धती वेगळ्या आहेत, ती वाचायची कशी, त्याचे काही नियम आहेत. त्या नियमामध्ये जर तुम्ही ज्ञानेश्वरीचं वाचन केलं तर त्या वाचनाच्या पद्धतीमुळे जी काही ध्वनिलहरी किंवा जी काही कंपनं तयार होतात आणि त्या कंपनांमुळेच अनेक आजारांपासून आपल्याला मुक्ती मिळालेली दिसते. त्यामुळे ज्ञानेश्वरी अशीच नाही वाचायची, काही त्याची स्पेसिफिक काही लय रिदम सांगितलेला आहे की ते वाचायचं कसं, तर तसं वाचलं गेलं पाहिजे. तरी सुद्धा आपल्याला खूप आजारातनं मुक्ती मिळते. आपल्याला बऱ्याचशा आजारांवर आपण उपाय करू शकतो. ज्ञानेश्वरी वाचनामुळे किंवा हरिपाठ वाचनामुळे रात्रीची झोप चांगली लागते, असं जान्हवी नाही सांगत आहे, सायन्स सांगतंय किंवा जे काही रिसर्च आता हे सगळ्या आपल्या ग्रंथांवरती, आपल्या संस्कृतीवरती केलं जात आहे. त्यातनं हे सगळे आलेले रिझल्ट आहेत, निष्कर्ष आहेत हे सगळे. हेल्थ चांगली राहते, रात्रीची झोप चांगली राहते, मानसिक शांतता मिळते. पसायदान आहे, ज्ञानेश्वरी आहे, हरिपाठ आहे, हे केलं गेलं पाहिजे. आपल्या जवळ आहेत ह्या सगळ्या गोष्टी. आपली आजी रामरक्षा म्हणायची अंघोळ घालताना, हो की नाही. आपल्याकडे मंदिरांमध्ये हरिपाठ आणि रेग्युलरली व्हायचं, त्यामुळे आपल्या कानावर ते शब्द पडले जायचे. पण आता आपण फार दूर त्याच्यापासून गेलोय आणि त्यामुळे खूप आजार आपण जवळ घेऊन आलेलो आहोत, हो की नाही. त्यामुळे आजार किंवा चिकित्सा उपचार म्हणाल तर आपल्याकडे खूप भांडार आहे या सगळ्या गोष्टींचं. पण परत तेच येतं की तुम्ही मंत्रोपचार कसा करताय त्याच्यानुसार त्याचा परिणाम ठरतो, की तुम्ही कशा वातावरणात करताय, कशा मनाने करताय, कशा श्रद्धेने करताय. रादर मंत्रासाठी काय वापरलं जातं का, म्हणजे वेगवेगळ्या माळा ज्या वापरल्या जातात
त्या कुठल्या माळांचा वापर करून तुम्ही मंत्र म्हणताय, त्याच्यानुसार मंत्र किती वेळा म्हणताय, त्यानुसार मंत्रांचा परिणाम आपल्यावरती दिसतो. त्यामुळे हा फक्त म्हणणं महत्वाचं नाहीये, ह्या सगळ्या गोष्टी इथे उपयोगाच्या आपल्याला ठरतात असं बघायला मिळतं. आजारपणाचा जेव्हा मी विचार तुम्हाला तिथे सांगितलं, तेव्हा एक आलं होतं की मागच्या जन्माचं जे आहे, प्रारब्धानुसार जे काही आजार येतात, त्या आजारांवरती जेव्हा काम केलं गेलं आणि त्याला काय उपाय असू शकतो, तर अगदी सोपा उपाय सापडला आणि तो रिझल्ट ओरिएंटेड आहे आणि त्याचे रिझल्ट खूप चांगले मिळाले. तो उपाय मंत्रशास्त्रातला म्हणजे हरे राम हरे कृष्ण म्हणणं. 4 शब्द झाले. हरे राम हरे कृष्ण. हे जर आपण सतत म्हणत राहिलो, जप करत राहिलो, तर आपल्या जीवनातली जी काही आपण आपल्या कर्माच्या ज्या काही चुका घडलेल्या आहेत, ह्या चुकांचं निराकरण होऊन आपले मार्ग सुकर व्हायला मदत होते. त्याच्यामुळे तुम्ही बघाल आपल्याकडे हा शब्द इस्कॉनमध्ये त्यांचंच आहे तो शब्द. एका शब्दावर अख्खं चालतं. हरे राम हरे कृष्ण. पण त्याच्या मागचं कारण माहित नाहीये तुम्हाला ना, म्हणून आपण ते म्हणतो की नाही, त्यांच्या मंदिरामध्ये म्हणतात हरे राम हरे कृष्ण. काय आहे ते? कर्मबंधनातून मुक्ती देणारा शब्द आहे तो. मग का नाही त्याचा जप केला गेला पाहिजे आपण? आपल्याला माहित नाही ना, त्याला माहिती आहे. आपल्याला माहित नाही काय काय केलं आपण इतक्या जन्मामध्ये. त्यांनी सगळा हिशोब ठेवलाय तिथे. मग माहित नाही, पण सफर तर होतोय आत्ता ह्या जन्मी, त्रास तर होतोय ह्या जन्मी. माहित नाही साधे उपाय. काय करायला हरकत आहे सांगा? कारण काही आजारपण ते घेऊन आलंय सगळं प्रारब्ध आपलं. त्यामुळे त्याच्यावरचे उपाय हे फक्त मंत्रातच आहेत. प्रारब्धावरती दुसरे उपाय आपल्याला सापडत नाहीत. मंत्रशास्त्र तुम्हाला त्यातनं मुक्ती देऊ शकतो, कारण आणि त्याच्यावर उपाय म्हणून काम करू शकतोय. त्यामुळे आजारांवरचं जे काय आहे ते मंत्र उपचार खूप चांगल्या पद्धतीने काम केलेले बघायला मिळतात. काही मंत्र जी रक्षणासाठी वापरली जातात, हो की नाही, स्पेसिफिकली की निगेटिव्ह एनर्जी किंवा नकारात्मक जी काही आजूबाजूला असेल ऊर्जा, ती त्याचा त्रास आपल्याला व्हायला नको. कारण ती तयार होण्यापासून किंवा ती आपण थांबवू नाही शकत, पण आपण आपल्या स्वतःला तरी त्याच्यापासून त्याचा बचाव करू शकतो. असे काही रक्षणासाठीचे पण मंत्र आहेत की जसं मी सांगितलं की रामरक्षा आहे, हनुमान चालिसा आहे, परत महामृत्युंजया मंत्राचाही त्याच्यामध्ये उल्लेख येतो की जो निगेटिव्हिटीपासनं आपल्याला आपला बचाव करतो. हनुमानाचे मंत्र खूप आहेत की जे आपल्याला ह्या सगळ्या निगेटिव्ह गोष्टींसाठी, भीतीपासनं, एक मनाची जी भीती असते त्याच्यापासून लांब नेण्यासाठी किंवा त्याच्यावर उपाय म्हणून आपल्या तिथे काम होऊ शकतात. देवीचे मंत्र आहेत की जे आपल्याला ह्याच्यामध्ये मदत करू शकतात की स्वतःचं संरक्षण करण्यासाठीचे, रक्षणासाठीचे देवीचे मंत्र. कारण देवी शक्तीच आहे, चंडी, हो की नाही. चंडिका आपण म्हणून तर म्हणतो तिला. त्यामुळं निगेटिव्ह गोष्टींपासून हे सगळे मंत्र, देवीचे मंत्र मुख्यत्वे महिलांसाठी जास्त पॉवरफुल ठरतात असं अभ्यास सांगतो. त्यामुळे ते मंत्र आपण प्रेफरेबली म्हणू शकतो. नवरात्रीसारखे आपल्याकडे सण वार हे त्यासाठीच दिलेले आहेत की त्या ऊर्जेचा वापर, त्या उपासना करा आणि ती ऊर्जा त्या उपासनेमधनं मिळेल. उपासना म्हणजे मंत्रपठण करणं, पूजा अर्चा करणं, आणि ती ऊर्जा तुम्हाला वर्षभर पुरेल. म्हणून तर आपल्याकडे हे सगळे उत्सव असे सांगितलेले आहेत. गणेश मंत्र आहेत, गणपतीच्या रिलेटेड, गणपती संबंधित खूपसे मंत्र आहेत जे हे सगळे रक्षण करणारे, संकट दूर करणारे, अडचणी दूर करण्यासाठी आपण त्याचा वापर खूप चांगल्या पद्धतीने तिथे करू शकतो, हो की नाही.
त्याच्याबरोबर गायत्रीचे पण मंत्र आहेत. गायत्री मंत्र हे खूप प्रकारचे बघायला मिळतात. एकच नाही फक्त जो रवीला रिलेटेड किंवा गायत्रीला रिलेटेड नाही आहेत. गायत्री मंत्र हा प्रत्येक देवतेचा वेगळा वेगळा गायत्री मंत्र आपल्याला बघायला मिळतो. जो सुद्धा आपल्याला हा रक्षणासाठी म्हणून वापरता येतो. बऱ्याचदा जेव्हा एखाद्या ज्योतिषाकडे आपण जातो कुंडली दाखवायला, तेव्हा सुद्धा तो सांगतो काहीतरी की बाबा बाबा असं असं नवग्रहाचं आहे किंवा प्रत्येक ग्रहाचा काहीतरी दोष आहे बाबा, त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम आयुष्यामध्ये आलेले असं दिसतात. तर त्या नवग्रहांच्या दोषांपासून सुद्धा संरक्षण मिळवण्यासाठी सुद्धा आपल्याकडे नवग्रहांचे मंत्र आहेत. त्या मंत्रांचाही आपण वापर आपल्या रक्षणासाठी असा तिथे करू शकतो. रक्षणासाठी म्हणाल तर काही कवच आहेत आपल्याकडे, त्या मंत्रांना कवचच म्हणतात, की ते म्हटल्यामुळे आपल्या भोवती एक आवरण कवच तयार होतं आपल्या शरीराभोवती, जे आपल्या शरीराचं रक्षण करतात. तर अशा प्रकारे काही रक्षण करणारे सुद्धा मंत्र आहेत की ज्याचा वापर आपण आपल्या त्या कारणासाठी करू शकतो. उद्देश काय आहे तुमचा हे लक्षात घेतलं तर समजणार आहे की आपल्याला त्याचा वापर कशासाठी करायचा आहे ते. हो ना? तर मानसिक समाधान झालं, आजारपण झालं, रक्षण झालं आणि मंत्रांचा वापर जसं मी सांगितलं की इच्छापूर्तीसाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना. तर इच्छापूर्तीसाठी जेव्हा हा उद्देश जेव्हा आपला येतो तेव्हा मंत्रांचा जर विचार केला तर सगळ्यात वरच्या लेवलवर आहे, सगळ्यात वरती आहे ते म्हणजे लक्ष्मीचे मंत्र. लक्ष्मीचे सगळ्या प्रकारचे लक्ष्मीचे मंत्र, लक्ष्मीचा गायत्री मंत्र हे तुम्हाला तुमच्या इच्छापूर्तीसाठी मदत करतात. मग परत तेच आलं की फक्त म्हणायचा का नाही, तो कसा म्हणायचा, कुठे बसून म्हणायचा, किती वेळा म्हणायचा, कुठल्या मुहूर्ताला म्हणायचा. हं? मुहूर्त हा शब्द पण महत्वाचा आहे ती गोष्ट मिळण्यासाठी. मुहूर्ताची जेव्हा मी मुहूर्तशास्त्र शिकवते ॲस्ट्रॉलॉजीमध्ये ना, तेव्हा मुहूर्ताची व्याख्या काय करता येते. पंचांगामध्ये दिलाय चांगला दिवस म्हणून का, म्हणून तो दिवस चांगला आहे म्हणून त्याला आपण मुहूर्त म्हणायचं का. मुहूर्त म्हणजे काय, त्यांनी का त्या दिवसाला तिथं स्पेसिफिक इम्पॉर्टन्स दिलंय, का त्याला चांगलं म्हटलं गेलंय. तेव्हा आपल्यासाठी कुठला दिवस चांगला आहे, त्याला मुहूर्त, तो मुहूर्त कसा आहे. तर मुहूर्तशास्त्र जेव्हा अभ्यास करतो ना तेव्हा ह्या गोष्टी बघितल्या गेल्या पाहिजेत. मुहूर्त सगळ्यांसाठी असतात काही वेगळे आणि स्पेसिफिक आपल्यासाठी काही असतात ते वेगळे. आपल्यासाठी जेव्हा काही मुहूर्त स्पेसिफिक म्हणजे मला जान्हवीसाठी काय एखादी गोष्ट करायची, तर जान्हवीसाठी तो दिवस कुठला चांगला आहे हे कशावरनं काढणार. तर तिथी वार नक्षत्र, चंद्र सूर्याचं भ्रमण आत्ता जे काय चाललंय बरं आकाशामध्ये, आणि जान्हवीची कुंडली, ह्या सगळ्यांचा एकत्रित विचार करायचा आणि कुठल्या एका दिवशी माझं शरीर माझं मन चांगलं काम करेल तो माझ्यासाठीचा चांगला मुहूर्त असणार. म्हणजे हे मानसागणिक बदलत जाणारे जेव्हा आपण वैयक्तिक लेवलवर येतो. म्हणून लग्नाच्या वेळेस सुद्धा बघा मुहूर्त काढताना ना वधूवराची कुंडली बघितली जाते, त्यांच्या अनुसार खगोलीय रचना काय आहे ती बघून मग मुहूर्त काढले जातात. त्यामुळं मंत्राचा सुद्धा जेव्हा आपण वापर करू तेव्हा मला जर मंत्राचा वापर मला एका स्पेसिफिक रिझनसाठी किंवा उद्देशासाठी करायचा आहे तर माझी पत्रिका बघणं गरजेचं आहे मी मंत्र म्हणायच्या अगोदर ना. तर त्यामुळे मुहूर्तशास्त्र तिथे खूप महत्वाचं ठरतं जेव्हा आपण एखाद्या गोष्टीचा उपयोग करणार आहोत. इच्छापूर्तीचा विषय आपला चालला होता त्याच्यामध्ये जसं सांगितलं मी लक्ष्मी आहे, गायत्री मंत्राचा वापर पण तिथे चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. लक्ष्मीचे सगळे मंत्र इच्छापूर्तीसाठी खूप वरच्या लेवलवरती आहेत. गणपतीचे मंत्र आहेत. काही गोष्टी अशा आहेत की ज्याची कारणच आपल्याला सापडत नाहीत. काही आजार असे आहेत की ज्याच्यावर डायग्नोसिसच होत नाही आणि त्याच्यामुळे औषध पण सापडत नाही. अशा वेळी काही वेगळ्या देवतांचे मंत्र
मंत्रशास्त्रामध्ये बघायला मिळतात, की त्यांचा आधार घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये मार्ग शोधू शकता. अशाही काही गोष्टी आहेत. कुबेराचे मंत्र आहेत, नावाप्रमाणे ते तुम्हाला इच्छापूर्तीसाठी मदत करू शकतात. त्याच्यामुळे मंत्रशास्त्राचा उपयोग कसा करायचा, कुठल्या उद्देशासाठी करायचा, कोणी करायचा, किती वेळा करायचा, कुठल्या मुहूर्ताला करायचा, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून त्याचे रिझल्ट ठरतात. त्यामुळं एखाद्या स्पेसिफिक कारणासाठी जर तुम्ही मंत्रशास्त्राचा वापर करणार असाल तर ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील, तरच हे शास्त्र आपल्याला मदत करणार. फक्त कोणीतरी सांगितलंय किंवा मी सांगितलंय इथे की इच्छापूर्तीसाठी महालक्ष्मीचा मंत्र म्हणा, नाही. जसं मी सांगितलं, माझ्यासाठी किंवा तुमच्यासाठी कुठला मुहूर्त चांगला आहे तो मंत्र म्हणायचा, कुठला महालक्ष्मीचे कितीतरी मंत्र आहेत, त्यातला कुठला तुम्हाला हवा आहे, तो कसा म्हणायचा, हे सगळं आपल्याला तिथे सांगावं लागणार आहे. आणि किती वेळा म्हणायचा. त्यामुळे हे सगळं लक्षात घेऊन आपण जर ह्या शास्त्राचा वापर केला, मंत्रशास्त्राचा वापर केला, तर ते शास्त्र म्हणून त्याची निर्मिती झाली आहे ज्या कारणासाठी, ते कारण आपण तिथे परिपूर्ण करू शकतो. सब्जेक्ट टू ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे. बरोबर आहे. खूपदा ह्याचा वापर आपण करतो आणि त्याचे रिझल्ट खूप चांगल्या पद्धतीने बघायला मिळालेले आहेत. आजारपणांवरती मंत्रशास्त्र खूप 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 चांगल्या प्रकारे काम करतं. आणि आयुर्वेदातला एक पार्टच तो आहे त्याच्यामध्ये. त्याच्यामुळे मंत्रशास्त्राचा मी तरी माझं वैयक्तिक तर असं मत आहे की तुमचं आत्मिक समाधान आणि ह्या सगळ्यांच्या पलीकडे जे आत्ता गरज आहे समाजाला, की जे काय हेल्थ, आरोग्य, ह्यासाठी तुम्ही ह्या शास्त्राचा उपयोग करू शकता. स्वतः करा, दुसऱ्यांना सांगा. ह्या सगळ्या आजच्या सेशनमध्ये जर मी बघितलं तर सगळ्यात सोपं काय असेल ज्याचा उपयोग तुम्ही उद्यापासून करू शकणार आहात आणि ज्याला स्पेसिफिक असं काही गरज नाही लागणार आहे कोणाची, तर ते म्हणजे सूर्यनमस्कार. सूर्याची 12 नावं आपल्याला माहिती आहेत, कसे घालायचे माहिती आहेत, किती वाजता करायचं माहिती आहे, कसं करायचं माहिती आहे, किती वेळा करायचं माहिती आहे, आणि आरोग्यदायी आहे हे सांगितलेलं आहे. त्यामुळे बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला कोणाला कोणाला तरी कन्सर्न करावं लागणार, कोणाचा तरी सल्ला घ्यावा लागणार आहे. पण उद्यापासून स्टार्ट करण्यासाठी सूर्यनमस्कार तुम्हाला उपयोगाला येणार. ठीक आहे. शेवटची अगदी 2 मिनिटं राहिलेली आहेत. आपण काही प्रश्न असेल तर घेऊयात, आता वेळेत संपूयात. कोणाला काही प्रश्न आहेत? आपल्याकडे इथे डॉक्टर्स दिसतात ते 2-3. त्यांचंही काही म्हणणं असेल तर आम्ही ऐकू शकणार आहोत. कोणाला काही प्रश्न नाहीयेत, कोणाला काही सांगायचंय? स्वतःला नाही, अनम्यूट मी बोलू. अनम्यूट करा आणि बोला. हा, बोला. बोला. मी विचार मारा. विशाल सर, बोला. मारा. सर प्लीज मॅम. मॅम, माझं म्हणणं हे असं होतं की तुम्ही जे म्हटलंय मंत्राबद्दल ठीक आहे, पण आम्हाला थोडंसं जनरल साठी कोणी बुक सजेस्ट करा ना प्लीज, की जे जनरल ऑलमोस्ट की आम्हाला जे गरजेचं असते तेवढं प्लीज सजेस्ट करा, की पुस्तक जे सजेस्ट दिनचर्यासाठी किंवा रुटीनसाठी एक्झॅक्टली बुक. पुस्तक सजेस्ट करायला काहीच हरकत नाहीये. तुम्हाला मंत्र कुठे मिळू शकतील, पण मी सजेशन्स द्यायला
नाही म्हणतीये, कारण त्याचा वापर ना तुम्हाला कोणाकडे तरी समजून घ्यावा लागणार आहे. त्यामुळे ती ओके. गरजेची गोष्ट आहे. नुसतं पुस्तकात वाचून ओके. मंत्र म्हणून कामाचं नाहीये. त्यातल्या एकच गोष्ट की तुम्ही सूर्यनमस्कार उद्यापासून करू शकणार, ज्यासाठी कोणाची गरज नाही लागणार. पण त्यामुळे मंत्र असेच ओके. म्हणून नाही चालणार आहेत, कारण कारण त्याचं सायन्स मी सांगितलंय. तुम्ही जे बोलणार आहात ते जे हम्म. साऊंड वेव्स तयार होणार, त्याचा परिणाम त्या सगळ्या गोष्टींवर घडणार आहे. ते जर चुकीचं म्हटलं गेलं तर कदाचित चुकीचा परिणाम होऊ शकणार आहे. एक्झॅक्टली बरोबर बोलताय मॅडम तुम्ही. त्याच्यामुळे असं कुठून काही पुस्तक मिळून त्याचं वाचन नका करू. जसं डॉक्टरांकडे जाऊन प्रशिक्षण आणून मगच आपण औषधं घेतो. मंत्रशास्त्राबद्दल मी तसंच म्हणेल, जाणकाराकडनं सल्ला घ्या आणि मगच अवलंब करा त्याचा. तेच मॅडम, काय होतंय, प्रॉपर गाईडलाईन नाही मिळत. सर्वात मोठा माझा आवाज येत आहे उद्देश ना तुम्हाला क्लिअर? येतोय. उद्देश घेऊन या तुम्ही, की तुम्हाला काय पाहिजे त्या अनुषंगाने तुम्हाला सल्ले दिले जातील. ओके. तुमच्याकडे एक्झॅक्टली मिळणार. हो किंवा मतलब मी समजलो नाही प्लीज. मिळणार, सल्ला मिळणार माझ्याकडे. मतलब देऊ शकता ना तुम्ही सल्ला? अगदी अगदी. येस 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 येस, बस तेवढंच पाहिजे. कारण काय कन्फ्युजन, मी लास्ट टाइम तेच बोलणार, तुम्हाला वाटेल की प्रश्न भरपूर असतात. ऍक्च्युली माझं एकच बोलणं आहे. काय होतं मॅडम की कन्फ्युजन आणि कॅल्क्युलेशन जे आहेत की नाही ते शुअर होत नाही. त्याचं कारण एकच आहे, मिळणार. एकदा भरोसा बसला फक्त मी पाहिजे. हा फक्त मी एक्झॅक्टली नाही भरोसा बसला पाहिजे. फक्त मी नाही, ह्यातली खूप जाणकार लोक आहेत. तुम्ही त्यांच्याकडे जाऊन त्याबद्दलचे सल्ले घेऊ शकता आणि जे काय आपल्याला हवंय ते उद्दिष्ट साध्य करू शकतात. ठीक आहे. चलो. येस मॅम, थँक्यू मॅम, थँक्यू मॅम. कोणाला काही बोलायचं आहे अजून? विशाल सरांना माझा क्लास सगळा ओळखतो. सगळे प्रश्न सॉरी 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 सॉरी, काय म्हटलं? सॉरी सॉरी, परत बोला. तुम्हाला, आपला हा क्लास सगळा तुम्हाला छान ओळखतो आता. नाही नाही, सॉरी बट हा मतलब नाही, मी चांगली मी गोष्ट आहे. मी माझं प्रत्येकाच्या मनातले प्रश्न तुमच्या तोंडून येतात, हे काही कमी नाहीये. नाही. पण मॅडम मी लास्ट वीकला मीटिंग मध्ये होतो, मी मीटिंग कडे लक्ष दिलं नाही आणि तो क्लास मिस केला. आतापर्यंत आठवण आणि येत आहे मला. आणि म्हणून आम्हाला कोणी प्रश्नच आय नाही स्वेअर, मी विचारत. मॅडम म्हणतो आजपर्यंत मी तुमचं युट्यूब 10 वेळा बघलंय की मॅडम अपलोड करतील, अपलोड करतील, अपलोड करतील. मी परंतु नाही तो मी नाही करत ते अपलोड, दुसरे कोणी करतात, त्यामुळे ते येतील नाही. पण तेव्हा ऍटलिस्ट बघायला. तो वाला मागच्या रविवारीचा एपिसोड होता ना, तो अपलोड झालेला नाहीये. नाही झाला हा. माझ्या मनात काय माहिती नाही मॅम, माझ्या मनात काय माहिती का, सिम्पल आहे की माझे पंडित म्हणतात दरवेळी एकच गोष्ट म्हणतात, सिंपल म्हणतो मी, की विशाल, आपण जेव्हा अभ्यास करायचो म्हणजे एक्झॅक्टली शाळेत, तो आप लोग, मी हिंदी बोलू का थोड़ा, एखाद मिनट बोला हिंदी बोला. चालेल? कि विशाल, जब आप है ना स्कूल में पढ़ते थे या कॉलेज में पढ़ते थे, तो आप 5 से 6 सब्जेक्ट या 10 सब्जेक्ट लेके चलते थे, ठीक है? अब आप जब प्रैक्टिकली आते हो तो आप सिर्फ बिजनेस क्यों देखते हो? ये लोगों के लिए बोल रहा हूं मैं। पर आपका एक अच्छा है कि आप सिविल में भी ध्यान देते हो, आप वास्तु में भी ध्यान देते हो, आप मेरे से बैठ के कुंडली समझते हो, कुंडली के लिए चर्चा करते हो। तो मैं सबको बोलूंगा, हे माझे महाराज म्हणतात, मैं सबको बोलूंगा कि हर पर्सन के पास एक बेस नॉलेज होना जरूरी है। जी. हेलो, जी बरोबर आहे. एक बेस नॉलेज, प्रत्येक एक्झॅक्टली एक बेस नॉलेज. प्रत्येकाला आपल्या आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी सगळ्या गोष्टींचं थोडी थोडी माहिती पाहिजे. अगदी बरोबर आहे तुमचं म्हणणं. एक्झॅक्टली. कोई आके त्यासाठी आपको हं. आपको गलत, दोन गोष्टी आहेत त्यात. त्यांचं असं म्हणणं होतं की एक तर गलत दिशा होईल, की तुम्ही चुकीच्या दिशेला जाचाल, आणि कोणी बेवकूफ बनून चालला जाईल, दोघी गोष्टी होतील, भ्रम होईल ना, कन्फ्युजिंग. तर म्हणून मला क्युरियोसिटी आहे की मला वास्तू फार जास्त एकदम शिकायची इच्छा आहे. बाकी काही कारण नाहीये. म्हणून माझे क्वेश्चन जास्त असतात. ठीक आहे. चालेल. अजून काही कोणाला थँक्यू. बोलायचं आहे? वेलकम. नाही तर आजचं सत्र आपण ऑलवेज इथे थँक्यू. इट्स ओके. एक विचारायचं आहे. मगाशी धन्वंतरी मंत्राचा उल्लेख झालाय. धन्वंतरी मंत्र एकदा तुम्ही म्हणून दाखवाल का प्लीज? नाही, ही वेळ नाहीये म्हणायची. बर, ठीक आहे.
काही स्पेसिफिक गोष्टी त्या त्यावेळीच म्हटल्या जातात. तर हम्म. तुमच्यासाठी आपण एकदा परत व्हॉट्सअपला कनेक्ट होऊयात आणि त्या त्या वेळेला आपण ते म्हणूयात सगळं. म्हणून मी इथे बघा फक्त ओके. तुम्हाला नावं सांगितली, कुठल्याही मंत्राचं मी उच्चारण इथे केलं नाहीये त्या त्या पद्धतीनं. हो. ठीक आहे. कारण त्याचेही काही नियम आहेत, ते नियम पाळले गेले पाहिजेत. हो. ठीक आहे. चला, आजचं सत्र आपण इथे थांबूयात. आणि छान वाटलं मला. खूपच छान आहे पण सत्र आम्हाला आवडतं. धन्यवाद, धन्यवाद. खूप खूप आवडतं आणि हे तुम्ही स्पष्ट सांगितलं मंत्र हे योग्य माणसाकडनं घेतले पाहिजेत, योग्य वेळेला म्हटलं पाहिजेत, म्हणून ते शुद्ध मंत्र आले पाहिजेत. अगदी बरोबर आहे. नाहीतर अं, त्या शास्त्राला शास्त्र म्हणून आपण मान्यता दिली तर तसं ते वापरलं गेलं पाहिजे ना. तुम्ही शास्त्र शास्त्रासारखं वापरत नाही म्हणून लोकांचे विश्वास उडत चाललेत त्याच्यावरचे. ते संस्कृत आहे त्यामुळं त्यातलं उच्चारण जे रस्व समजूनच दीर्घ घेतलं पाहिजे, समजूनच पूर्ण घेतलं. आलं पाहिजे व्यवस्थित. बरोबर. कारण मंत्रशास्त्रच त्याच्यावर आहे, माझ्या उच्चारावर सगळं ठरणार आहे. खरंय खरंय. रिझल्ट कसे मिळणार. पण तुम्ही खूपच छान काम करताय. धन्यवाद, धन्यवाद. खरंच. एवढं. नाही तर भारतीय शास्त्र लुप्त व्हायला लागली. नाही, आपण हरीचा वाटा उचलूयात आणि जेवढं देता येईल तेवढं देऊयात. तर नागपूरच्या एक मॅडम आहेत, त्यांचं पण असं युट्यूब चॅनल आहे. ते आपल्या वेगळ्या याच्यावरती भाषणं आयोजित करतात, विषयावरती ती. आपल्याकडे पण आता असे काही पाहुणे येतील त्या त्या हो. विषयातले, जे आपण खरंय खरंय. त्यांच्या तोंडून त्यांचे काही त्यांचे सुद्धा विचार आपल्याला ऐकायला मिळतील. अशा खरंय खरंय. पद्धतीची व्यवस्था झालेली आहे, त्याच्यामुळे ह्याचा उपयोग नक्कीच आपल्याला चांगल्या प्रकारे करता येऊ शकणार आहे. बरोबर आहे. पाठीमागे माहिती ज्ञानेश्वरीतलं मी ऐकलं होतं, एक हम्म. 4-5 ओव्या अशा आहेत की त्या म्हणल्या तर कंबरदुखी थांबते अगदी म्हणजे. अगदी अगदी. मला काय खूप हा. खूप खूप वरच्या लेवलचे रिसर्च त्याच्यावर झालेले आहेत. आपल्याला ते माहीत नाहीये म्हणून आपण ते शास्त्र नाही असं त्याला म्हणू नाही शकणार आहे. आणि खरंय. म्हणूनच हरिपाठ नुसता म्हणा तुम्ही, हो ना. ते गुंगून जाल बघा त्याच्यामध्ये. खरंय एकताय खरंय. असते म्हणून तर ते सगळे नाचतात ना ते तोल्यामध्ये असे. हो ना हो ना. तर तेच आपल्याला सगळ्या गोष्टी देतात. खूप साध्या गोष्टी आणि खूप सिंपल आहेत, पण ते आपण खूप त्याला अवघड करून टाकलंय असं हो सांग. ना. खरंय खरंय खरंय. चला, आजचं सत्र इथे हो थांबूया शांती पाठाने. हो हो. ओम सर्वेषां स्वस्तिरभवतु, सर्वेषां शान्तिरभवतु, सर्वेषां पूर्णं भवतु, सर्वेषां मङ्गलं भवतु. ओम शांती शांती शांती.